नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत ॲडव्हेंचरनी भरलेली ही जावली तालुक्यातील सुळपाणी टेकडी. तर मग सुरू करूयात. एक कोणतरी आहे. तर मित्रांनो, आता मी टेकडी चढत आहे. चढाई करताना हा खड्डा मला दिसला. मी पाहत होतो आत कोणता प्राणी दिसतोय का, पण काहीच दिसलं नाही. तर मित्रांनो, ही विष्ठा कोणाची आहे ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तर वाटते ही हरणाचीच असावी. हा आणखी एक खड्डा मला दिसला जो मोठा होता, पण अफसोस यातही कोणताच प्राणी मला दिसला नाही. चढाई पूर्ण करून मी या गणपती मंदिरात पोचलो. गणपती बाप्पांची पूजा करून दर्शन घेतलं. तर हे मंदिर पूर्ण दगडांनी बांधलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही मागं व्ह्यू बघू शकता. सह्याद्री पर्वतरांगेची ही सुंदरता. शेवटी मला एक प्राणी दिसला. मला वाटलं तो मोठा सरडा असावा. पश्चिम घाटाचा हा भाग अतिशय सुंदर आणि देखणा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर डोंगराच्या उंचावर पोचल्यावर साताऱ्यातील हा अजिंक्यतारा किल्ला दिसतो. त्याच्याच शेजारी हे कन्हेर धरण आहे आणि उत्तरेला वाईचा पांडवगड. तर गावातील आणि हा शहरातील फरक आपल्याला इथे दिसून येतो. तर या ठिकाणी बघा, खूप अवघड चढण आहे. हे बघा, इथून पुढे डायरेक्ट खाली. तर इथे डोंगरावर आल्यावर वारवून सुटले, तुम्ही आवाज करू शकता. तर मित्रांनो, आपण फायनली आता सुळपाणीवर पोचलेलो आहे. तर डोंगरावर उंच गेल्यावर 360 आपल्याला हा असा परिसर दिसून येतो. येथे आपल्याला गणपती बाप्पा, सिद्धनाथ, जोगेश्वरी माता आणि महादेवांची पिंड दिसून येते. त्यांचं मी दर्शन घेतलं. या निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालून आता मी निघालो परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, टेकडी उतरायला सुरुवात केली तर हा मला प्राणी दिसला. तर या प्राण्याचं नाव काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे कोणत्या प्राण्याचं घर असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर जाता जाता ही सुंदर अशी घसरगुंडी अनुभवली. हे सुंदर पर्वत आणि वृक्ष आणि हे नभ. तर मित्रांनो, तुम्ही पण ट्रेकिंगला जात असाल तर गरजेची वस्तू तुमच्याबरोबर आणाव्यात. तर ही टेकडी समुद्र सपाटीपासून जवळपास 600 ते 700 फूट असेल. हा आजचा अनुभव काही वेगळाच होता. निसर्गाच्या सानिध्यात वेगळीच मजा असते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा.